बऱ्याच मुलांना रचा उच्चार खरंच स्पष्ट व्हायला काही दिवस लागतात. तर मी जिजारायाच्या बाबतीत काय करायचे, तो रचा उच्चार स्पष्ट करायला आपण जसे मुलांना वेगळे वेगळे आवाज शिकवतो. म्हणजे पोपट कसा आवाज करतो, मिठू मिठू. कावळा कसा करतो, काव काव. हे आवाज तर तुम्ही घेतच राहा, पण जिभेची ओठांची प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्ही काही असे शब्द किंवा उच्चार त्यांच्याकडनं करून घेऊ शकता. त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे आहे ड्र ड्र, की ह्याच्यात जीभ टाळूलाही लागते, दातही बंद होतात. आता हे मुलं अनुकरण करायला लागतात. किंवा घोडा कसा करतो, ह्यानी सुद्धा जिभेचं वळण बदलायला मदत होते, की म्हणजे जिभेची हालचाल होत राहते. किंवा गाडीचा आवाज कसा येतो, ड्र. सो ओठांची हालचाल झाली. सो ओठ, जीभ, टाळू, दात, हे सगळं जे कॉर्डिनेशन आहे ना, हे खरंच मुलं शिकतात. म्हणजे मी जिजारायाच्या दोघींच्या बाबतीत अनुभव घेतलेला आहे, की म्हणजे राया तर फक्त आणि फक्त आमच्या ओठा आणि जिभेच्या हालचालींकडे बघत राहते. सो तुम्ही नक्की हे मुलांसोबत ट्राय करा. तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये या बाबतीत इम्प्रूव्हमेंट दिसेल.